पाहता गोळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी ढाई, आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. विठाला माझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. देई प्रेम काही काळा, ऐक देई प्रेम काही काळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. काही कला, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे गुण नाम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुत्री, काही महिने बोलतो वचन्याची भाविका. प्रथम नमन करुणी गणनाथा मा शंकराची आसिता चरणावर ठेवून माता साष्टांगाता दंडवत. दुसरी वंदू शारदाजी चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावल सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचेनी केले पुण्य पावन, प्रसन्न होते श्रोतेजन त्या माझे दंडवत. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयांचे केलिये स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या खुर्द कोंढवा म्हणजे शिवनेरीमध्ये चालणारा हा नामजप यज्ञ वर्ष नाही, प्रतिवर्षाप्रमाणे ना, वर्ष किती असं नाही, 17 सालाबादाप्रमाणे चालणारा हा नामजप यज्ञ. आणि संत समागमे एखादी परी राहावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. या पंक्ती 7 दिवस आणि आजची शेवटची पंगत म्हणजे कालेची पंगत म्हणजे श्रेष्ठ अशी दुर्लभ असणारी कालेची पंगत. आणि त्यामध्ये
आज सर्व समस्त कोंडवा खुर्द शिवनेरीमध्ये ग्रामस्थ आणि त्यांच्या याच्यातून चालणारा हा नामजप यज्ञ, सहज रात्री महाराजांचं कीर्तन होतं, पण त्यांची तब्येत आमच्या चिरंजीवच होतं. कबीर महाराजांचं रात्री कीर्तन होतं आणि आब्बा म्हणजे मला बोलता येत नाही, आता तुम्ही जाल का? आता मला काय, मीच त्याला पुढे केले म्हणल्यावर त्याचं काय, असं मनात काय आणू नका, अगदी तुम्हाला आनंद वाटेल असं कीर्तन करू. अगदी आपण इथं कृष्णच उभा करू. हो, भगवान परमात्मा उभा करू आपण इथे, लक्षात ठेवा. हो, बहुत जोर से ताली बजाओ, अच्छी ताली बजाओ. आणि म्हणून आज ज्यांनी ज्यांनी याच्याकरता आपल्याकरता जे केलेलं आहे, काय माननीय श्री भरत आप्पा चौधरी माझे नगरसेवक, मला जास्त नावं माहीत नाही, आमचे कामठे महाराज आहेत आणि ज्यांच्यावर मी सतत राहिलो. किती कीर्तनं केली असतील, मला ओढून न्यायचे, अरे नुरहमत काय करतोस, कसा बोलतोस, असं आमचं संभाषण व्हायचं. आज त्यांनी खूप विद्यार्थी तयार केले. नाव माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहित नाही असं कोण नसेलच, बरं का? कोटी कोटी प्रणाम. खूप खूप दिवसातून तुम्ही बसलात आणि मी उभा आहे, म्हणजे आपल्याला काय कीर्तन अवघड नाहीये. आता लोकांना वाटत असेल की हे अभी थक गया आहे क्या? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, लक्षात ठेवा. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तो आहे आपल्या पाठी, लक्षात ठेवा. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे, आणि सर्वात म्हणजे हे भाबडं जे बसले ना, हे काटे महाराज आमच्या मुलाची भावीत, अगदी त्यांचं लय प्रेम असतं. बघा महाराज, तुम्ही जाताल इकडं तिकडं, आणि मग त्यांनी कबीर महाराजांनी सांगितलं की मला तब्येत बरी नाही, आमचे आब्बा येतील, काय हरकत नाही. रात्री केवढा आरामला होता, काढूच नका म्हणले, वज झालं महाराजांना. असो, जी सगळी माझ्या काय ओळखीची जास्त नाही, पण ओळखीचीच म्हणायचं. हे महाराज आहेत, आम्ही किती वेळा माझ्या कीर्तनात तुम्ही असायचा, या आहेत, हे महाराज आहेत, ही सगळी मंडळी आपल्या माझ्या पांडुरंगाच्या ओळखीची आहेत, बरं का? माझ्या नाही, माझ्या पांडुरंगाच्या ओळखीची. आणि म्हणून आजचं जे निरूपण करायचं आहे, आजचा जो दिवस आहे अगदी महत्वाचा आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, का उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला आहे का? नाही. हे अमरावती सिंहासन, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोटरे, जे गावी किल्लरे कामधेनुची. तिथं आहे का काला? काला कुठं होतो? इथं काला होतो. आणि म्हणून या काल्याकरता आजची जी गवळण घेतलेली आहे, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 चरणाचा अभंग म्हणजे गवळणपर यात ठेवलेला आहे. की काय सांगतात महाराज? पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. पहा, हे सगळे गवळी, हे सगळे गोपाळ साध्या वेशात, हे सगळे साध्या वेशात गोपाळ आहेत, पण त्यांचं उष्ट खातो, त्यांच्याबरोबर खेळतो, त्यांच्याबरोबर राहतो. का? काय कारण आहे? करीती नामाचे चिंतन. नामस्मरण केल्यामुळे गोपाळासेवेत भगवान परमात्मा सतत असतात. आणि म्हणून दुसऱ्या चरणात सांगतात, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. थोडं विश्लेषण करतोय. तिसऱ्या चरणात सांगतायत, आली द्यावी ढाई धावे वळत्या मागे गाई. अंगावर डाव आला तरी डाव द्यायचा आणि गायांच्या माठी मागे फिरणारा हा भगवान कृष्ण केवढा आहे हो. भगवान कृष्ण, तुमचा भाव जर असेल ना तर देव तुमच्या पशी आहे, लक्षात ठेवा. भाव पाहिजे तुमचा. हो, ऐका, भाव पाहिजे तुमचा. बंद करा. उद्धवाने विचारलं भगवान कृष्णाला, का रे कृष्णा? मी आपलं साधं साधं सोपं सोपं तुमच्या पुढे कीर्तन करणार आहे. उद्धवाने विचारलं, भाव पाहिजे, भाव. का? गोपाळांचा भाव होता. का गोपाळांच्यावर भगवान परमात्मा होते? भावेशु शुद्धते तस्मात भावही कारण. का रे कृष्णा, तुला कोण जास्त आवडतं रे? काय प्रश्न विचारला. म्हणजे उद्धव आहे ना, उद्धवाला खूप जळण व्हायचं की माझंच नाव घ्यावं देवाने. पण कोण आवडतं? भगवान परमात्म्याने सांगितलं, कोण आवडतं तुला सांगतो, चल. मला म्हणलं माझी
मानलेली बहीणच आवडते. भगवान परमात्म्याची मानलेली बहीण कोण? द्रौपदी. नाही मालूम. द्रौपदी. सक्की बहीण कोण? सुभद्रा. सुभद्रा. ये आमचे कामठे महाराज म्हणून म्हणलं पहिलं माईक द्या त्यांना. तर सुभद्रा माझी लाडकी बहिणी, मानलेली बहीण. अहो पण सक्की बहीण सुभद्रा सक्की बहीण आहे ना, द्रौपदी मानलेली बहीण आहे. कोण आवडतं? चल तुला दाखवतो म्हणले. आणि जाता 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 सकाळची वेळ होती, 10 वाजता. मी विश्लेषण करतोय, का करतोय की गोपाळांसाठी भगवान परमात्मा की तुमचा भाव असेल तर देव तुमच्यापाशी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जाता 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 भगवान परमात्मा सुभद्रेच्या घरी आले आणि सुभद्रेला सांगितलं, अगं सुभद्रे मला खूप भूक लागलेली आहे, जेवायला आहे का काही? सुभद्रा कपडे वगैरे धुत होती, बसली होती. नाही म्हणले आता अजून स्वयंपाक व्हायचा, वेळ बराच आहे. मग तुला भूक लागली असेल तर म्हणजे तिथे सफरचंद ठेवलेली आहे, तू घे आणि सफरचंद खा. भगवान परमात्म्याने काय केलं, एक सफरचंद घेतलं, खायला घेतलं, सुरी घेतली आणि बोट कापून घेतलं. भाव सांगतो मी तुम्हाला. घळघळ घळघळ कृष्णाच्या बोटातून रक्त आलं. आणि सुभद्रे उद्धवाने सांगितलं, अगं सुभद्रा भगवान कृष्णाचं बोट कापलं, आता तिथं काय साड्या कमी होत्या का? सुभद्रेजवळ काय साड्या कमी आहेत का? तुमच्याजवळ तरी काय कमी आहेत का? या काय काला 25 क्या क्या साडी का नाम तो अलगच है अभी. किती साड्या, किती ड्रेस, आपल्याला बी किती ड्रेस आहेत. आम्हाला तर एकच ड्रेस, त्याच्यावरच कीर्तन. कुठं ड्रेस होते आपल्याला तेव्हा? शाळेत एकच दप्तर 11वी पर्यंत. अभी क्या मजा आहे. पण ज्या दप्तरात ती मजा होती ना, आता त्या दप्तरात ती मजा नाहीये, लक्षात ठेवा. समजून घ्या माझं मी काय म्हणतो. त्या बाबा म्हणण्यात जी मजा होती ना, त्या पप्पा म्हणण्यात आजची मजा नाहीये, लक्षात ठेवा. हो, फार फार काळ गेला हो पुढे. आणि मग साडी रगड आहे पण चिंधी कुठं मिळतीये. आणि उद्धवाच्या लक्षात आलं आणि पुढे द्रौपदीच्या घरी महालात आले. आणि द्रौपदी नऊवारी साडी नेसलेली आहे, कुंकू लावलेला आहे, ऐकताय ना, डोक्यावर पदर घेतलेला आहे. ऐकताय ना, डोक्यावर पदर घेतलेला आहे. कुणी? द्रौपदीने. ऐका बरं, डोक्यावर पदर घेतलेला आहे. अरे वा वा वा. आणि तुमच्या पुढं बाप उभा आहे म्हणजे डोक्यावर पदर घ्यायलाच पाहिजे. किती मस्त, किती आनंद. अरे जन्माला यायचं असेल ना, या भारतात जन्माला ये. स्वामी विवेकानंद सांगतात, माणूस म्हणून जगायचं असेल ना, या भारतात जन्माला ये, लक्षात ठेवा. येथील संस्कृती फार मोठी संस्कृती आहे. मला आपल्याला सांगायचंय. सुभद्रा बाहेर आली आहे, द्रौपदी बाहेर आले. काय झालं कृष्णा? अगं सुभद्रे, अगं द्रौपदी बोट कापलं माझं. मला सांगा, द्रौपदीने आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेणार तेवढ्यात उद्धवनी सांगितलं, अगं द्रौपदी ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचा नवरा जातो ना, त्यावेळेस तिच्या डोक्यावरचा पदर खाली येतो. आणि मग तो डोक्यावरचा पदर फाडले जातो की नाही, कुंकू पुसले जातं. आता तू कसं काय डोक्यावरला पदर काढलास? आणि मग द्रौपदीने उत्तर दिलं, तर्कन आपल्या पदर फाडला आणि भगवान परमात्म्याच्या हाताला गुंडळा आणि उद्धवाला सांगितलं, अरे माझं कुंकू ठेवायचं का नाही ठेवायचं, हा जो माग उभा आहे ना देव, ते त्याच्या हातात आहे, माझ्या हातात नाहीये. विठ्ठल विठ्ठल एकदा आमच्या साऊंड सिस्टीम करता टाळी वाजवा. आणि आमचे महाराज किती काय हो नाव मी विसरलो. मालुसरे महाराज. मालुसरे महाराज. मालुसरे महाराज. भगवान महाराज. भगवान महाराज. भगवान महाराज. किती गोड हाती होतो की आपण. एक वेळेला 1-2 होतो गायला वगैरे. महाराज आपली माऊली बी होते आपल्या त्या ह्याच्यात. हो, विठ्ठल विठ्ठल आणि हे म्हणजे आमच्या रांजाचे आमचे गाववाले फार. ते तर मला काय म्हणायचे, अरे काय नूर मोहम्मद काय चाललंय तुझं, कधी कधी तर नुऱ्याच म्हणायची. म्हणजे आमचं प्रेम हे सांगते तुम्हाला. आता त्यांच्या गावाकडे त्यांनी सगळं जिथले ते केले, चला आपल्या तिकडं असो. आज विशेष उपस्थिती म्हणजे आमच्या साई द्वारका म्हणजे आमचे कोंढाळकर इथं आज आलेले आहेत, त्यांनाही वंदन. त्यांच्या मिसेस बी आले, त्यांचं तर माहेर इथलंच वाटतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ऐका, आपल्याला पुढे जायचे. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान,
जाता जाता सांगतोय, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, 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 या किती सांगू याच्या किती सांगू महिमा सिंधू वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. जास्त नाही, एकच चरण म्हणायचं, कारण आता कीर्तन सोडायची वेळ झाली. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू आटे. याचं लिखाण होईल का? याच्या खोड्या सांगता येतील का? याने किती खोड्या केल्या सांगता येतील का? समुद्राची शाई केली आणि लेखणी केली. सरस्वती जरी स्वतः लिहायला बसली तरी याच्या खोड्या सांगता येतील का? नाही सांगता येणार. आणि म्हणून त्याच्या खोड्या सांगत असताना भगवान परमात्म्याने काय केलं, एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता. मधुमंगल नावाचा गोपाळ होता आणि त्याच्या घरी काय केले होतं माहितीये का? कढी केली होती. कढी आपल्या इथं करतात का? कढी कशी काय फोडणी द्यायची? कढीपत्ता, जिरी, मोहरी अशी नाही का कढी करतो आपण, अशी त्या मधुमंगलाची इथं कढी केली होती. ऐका मी काय मी सुटसुटीत कीर्तन करणार. मी असं जास्त पल्ल्या लावत बसत नाही कधी. झटका मारणे कावर तसंच जायचं आपण सुद्धा. यायचं, चांगलं वागायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, चांगल्या लोकांची संगत करायची और निकल के जाने का याद रखो. वाजवा टाळी. टाळ्या काय नाही वाजवत, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी पंढरीची, हरी वाजवावी गुढी उभारावी, हरी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. म्हणून आज नेमकं काय करायचं? भगवान परमात्म्याचं काय करायचं? आज चिंतन काय उच्चार करायचा आजचा? चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय चरित्र केलं भगवान परमात्म्याने? लक्षात ठेवा, गर्ग संहितेत 24 अवतार सांगितलेले आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे 10 अवतार आहेत त्यापैकी 2 अवतार आपण पाहायचे आहेत, एक राम आणि एक कृष्ण. लक्षात ठेवा, राम अवतार पूर्ण अवतार आणि भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार, असे 2 अवतार आहेत. मग परिपूर्णतम आणि पूर्ण अवतार याचं विश्लेषण करत असताना पूर्ण अवतार राम आणि परिपूर्णतम अवतार भगवान कृष्णाचा अवतार आहे. काय साम्य आहे दोघात? प्रभू रामचंद्राचा जन्म कुठे झाला? राजवाड्यात. उन्हाळ्यात का पावसाळ्यात? चैत्र. उन्हाळ्यात झाला ना. उन्हाळ्यात. चैत्र
चैत्र बरोबर आणि भगवान परमात्म्याचा उन्हात का पावसात? पावसात. कुठल्या महिन्यात? श्रावणात. वद्य का कुठला? वद्य. वद्य. बरोबर आहे ना. आता मी आध्यात्मिक बोलतो. मी आपलं साधं तुम्हाला सांगत होतो, म्हणजे लोकांचा अंदाज बघावा लागतो काय भानगडी आहे. म्हणजे महाराजाला काय येतंय का पुढचं का काय ह्या असंच चाललंय का, म्हणून मी आपलं सरळ येतो. आता महाराज आमच्या पुढे बसलेले आहेत. मला म्हणतील का अरे क्या बोलताय तू, चरित्र बोलणे का तर दुसराच क्या. आता प्रमाण दिलं त्यांना आवडलेलं नाही, ते नाहीच, प्रमाणच नाही ना. पण ह्यांना जरा आनंदासाठी थोडं घेतलं मी. असो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय करते माहिती का महाराज? रामायण ऐकतात, रामाचं काय करायचं? आचरण करायचं. भगवान परमात्म्याचं काय करायचं? उच्चार करायचं. रामाचं आचरण ऐकायचं आणि कृष्णासारखं आचरण करायचं आणि मग मार खायचा. भगवान परमात्म्याचं कृष्णाचं उच्चार करायचं. पहा, उच्चार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं सांगा मला तुम्ही. भगवान परमात्मा जे मनाला येईल ते स्वतःच निर्णय सर्व स्वतःच घेणार. तसं प्रभू रामचंद्राचं आहे का? प्रभू रामचंद्राचं स्वतः नाहीये. बोलिले वाल्मिकांनी बोलावा आणि प्रभू रामचंद्रांनी ऐकावं. मला सांगा, हनुमंतराय लंकेत गेले. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंतराय तुम्ही लंकेत जा, सीतामाईचा शोध करा. सर्व शोध वगैरे लावला. आता हनुमंतरायांनी रावणाला मारलंच असतं की, पण मारलं का? नाही मारलं. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, ठीक आहे. सगळे आले आणि अंजनी माताला भेटण्याकरता आल्यानंतर अंजनीने खूप रागवली मारुत हनुमंतरायला. काय रे हनुमंता, प्रभू रामचंद्राला का कष्ट दिलेस तू? कारण माझ्या दुधात इतकी ताकद होती, त्या दुधाने समोरचा पर्वत जळून जातो आणि तू रावणाला मारू शकला नाहीस. मी नाराज आहे तुझ्यावर. आणि मग गपचूप बसले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंतरायांनी कधीच रावण मारला असता, पण जे लिहिलेलं आहे, जे वाल्मिकीने लिहिलेलं आहे ते मी, जे वाल्मिकीने लिहिलेलं आहे, कुणाला वनवास आहे? सीतामाईला, लक्ष्मणाला आणि प्रभू रामचंद्राला. त्यात तसं लिहिलेलं आहे ना. बाकीच्यांना वनवास नाही. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी करायचं, पण जे सांगितले तेने प्रमाणे. पण कृष्णाचं तसं नाहीये. प्रभू रामचंद्राला किती बायका आहेत? एकच. आणि ह्याला हिशोबच नाही ना. हाय का हिशोब? म्हणजे साम्य दोन्हीत, दोन्हींच्या अवतारामध्ये साम्य, दोन्हीच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याच्या आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये जे साम्य आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं त्याचा काय करायचा? आपल्याला उच्चार करायचा. आचार करायचा नाही, फक्त उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि म्हणून असाच एक मधुमंगल गोपाळांच्या सेवेत असताना त्याच्या घरी काय केलं? कढी केली. कढी, आणि इतकी टेस्टी कढी झाली, त्याला वाटलं आपल्या देवाला आपण न्यावी. आता देवाला न्यायची कढी तर घरची आई देईन का? नाही देणार. कारण आधीच देवाची आणि त्याच्या आईची भांडणं झालती, रुसारुस झालती. आता म्हणले अगं आई तू गलासात कढी दे ना. म्हणले देणार नाही, तुला नाही देणार. अगं दे तर खरं. बरं दे. घेतली ग्लासात. आणि त्या मधुमंगलाने काय केलं? ती कढी घेतली आणि तोंडात घेतली. तोंडात घेतल्यावर असं हे झालं ना, एकदम गिळायचं नाही ना, भगवान परमात्म्याला द्यायची तोंडात. मी सांगतोय खाये त्यांची उष्टावळी. गोपालांचं सांगतोय मी तुम्हाला, हे बी गोपालचे सगळे लक्षात ठेवा. हो. आणि मग मधुमंगल येता पळत पळत पळत, कृष्ण म्हणता येणार ना त्याला, बोलता येणार तोंडात कडी असल्यामुळे. आलाल करत कृष्ण पुढे होता. अरे काय 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 करता? भगवान कृष्णाने ओळखलं आणि भगवान कृष्णाने तोंड वाचला आणि या मधुमंगलाने आपली उष्टी कडी भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये टाकली. खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी,
भगवान परमात्म्याने गोपाळाच्या तोंडातली कढी स्वतःनी प्यावं. काय केवढा भाव आहे, केवढा भाव आहे. मगाशी द्रौपदीचं उदाहरण दिलं तुम्हाला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोठाला. सांगा, मला सांगा की ज्या वेळेस दुःशासनानं द्रौपदीला ओढून आणली, भाव सांगतोय तुम्हाला, ओढून आणल्यानंतर कुणी नाही आहे तिथं. दुःशासनानं वस्त्र ओढण्यास सुरुवात केली, कोण आहे तिथं, आणि कुणी नसल्यामुळे भगवान परमात्म्याचा धावा केला. सोड द्या. कृष्णा धावरे लवकरी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भाव, कृष्णा संकट पडले, कृष्णा संकट पडले भाव, बाराला काला सोडलेला आहे भगवान परमात्म्याने. आधी पहिला काला द्वारकेला केला, वाळवंटामध्ये. तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम. दुसरा काला माऊलींनी केला कुठं, पंढरपूरला. दुसरा काला. आणि तिसरा काला आज इथं आलेला आहे. इथं वाळवंट आहे. बडे बडे माऊली महाराज आहेत, माऊली आहेत इथे. संभल के चलो भाई, ज्ञानी लोक असल्यावर थोडी प्रमाण थोडं जरा ओढतं घेत. त्यांचं कसं टायमिंगला महत्त्व असतं, म्हणून ते इथपर्यंत या वयात आहेत. इथपर्यंत आहे, टायमिंगला महत्त्व त्यांचं. वेळ, त्यांनी वेळ साधली, लक्षात ठेवा जीवनात. हो, वेळ साधली. आयुष्याचे साधने त्यांनी संचितानंद पदवी. फार मोठी माणसं या भारतात, आणि म्हणून हे सर्व तरतं लक्षात ठेवा. हे का नीट चाललेलं आहे, हे सर्व का चाकुरीत असतं. हे बघा, आपण पेरल्यानंतर झाकतो का उघडं ठेवतो, झाकतो. तैसे झाकी निपजले पुण्य. तसं हे ज्ञान ते झाकून ठेवतात, असं बोलत नाही. त्यांना क्रोध येतो, आता त्यांना थोडं वाटलं, मला लगेच असं केलं, म्हणजे बरोबर आहे त्यांचं की टायमिंगला. आणि मग दुसरा काला पंढरपूरला केला. कुणी केला, माऊलींनी. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, टाळी झाली, 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 एकच टाळी झाली, चंद्रभागे
मग जनाबाई आणि कबीर महाराज, देवा काय करताय तुम्ही? आणि म्हणून देवाने शालू गुंडाला ना, पंचांग गुंडाला ना ते फिटलं. म्हणजे कीर्तनात नाचायला लागतं. कीर्तनात बसल्यावर उभं राहिल्यानंतर पुढे बिडे खेळायचे आता सगळ्यांनी. आज आनंद लुटायचा आज काल आहे. भगवान परमात्मा इथं आलेले आहेत. रुक्मिणी आई साहेब आहेत, सगळे आहेत. आणि म्हणून नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. हो, कबीर होते तिथं. आणि मग जनाबाईंनी माऊलींना सांगावं, माऊली म्हणा बोला अभंग. माऊली अभंग बोलायचे. तो काळ तिथं तो काला झाला. आणि हा दुसरा काला आज आपल्या शिवनेरीमध्ये होतोय. विठ्ठल विठ्ठल. सर्व जाती जमातीतील मराठी असो, कुणबी असो, मांग असो, महार असो, मुसलमान असो, कुणी सर्व जाती जमाती एकत्र एका मंडपामध्ये या आणि या काल्याचा आनंद लुटा. या रे लहान थोर, याती भलती नारी नर. आणि भगवान परमात्म्यांनी सगळ्या गोपाळांना गोळा केलं. आणि तो काला यमुनेच्या तीरी केला. आणि थोडं आपण नंतर आपण थोडं चरित्र करू. आता थोडक्यात भजन करू. संप्रदाय आपण सगळ्यांनी भजन करायचे. विडोबार कुमार आकाशातून वाणी झाली. कंसाला सांगितलं, हे कंसा, तिची तू वरात घेऊन चाललायस ना, ज्या बहिणीची तू वरात घेऊन चाललायस ना, तिच्या पोटी 8वा येणारा पुत्र तुझा वध करणार आहे. आता जरा गवळणी बिवळणी घेऊ आपण थोडक्यात. असं ऐकल्यावर रथातून खाली उतरला आणि हातात खडग घेतलं. म्हणला बहिणीलाच मारल्यावर मग 8वा पुत्र कसा होईल? देहुनी खडगे मारा या धावला, हात वसुदेवाने हात धरला. सांगितलं, अरे तिच्यापासून तुला धोका नाही ना, तिच्या मुलापासून धोका आहे ना, मग तिला का मारतोस? स्त्री हत्या का करतोस? आम्हाला जेलमध्ये टाक, बंदी शाळेमध्ये टाक, आणि आम्हाला होणारी संतती जी आम्हाला होईल ती तुला देत जाऊ. त्याने प्रमाणे कंस थांबला. आणि त्या कंसानं वसुदेवाला आणि देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलेलं आहे. बंदी शाळेत टाकले असताना पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आणि कंसाला वाटलं की शेवटच्याने आपल्याला त्रास आहे ना, शेवटचा मारणार आहे ना, मग पहिला, दुसरा, तिसरा का मारावा? पण तेवढ्यामध्ये नारद आले. नारदाने सांगितलं, अरे कंसा, खालून सुद्धा 8वा होऊ शकतो आणि वरून सुद्धा 8वा होऊ शकतो. आणि मग 6 बाळे मारली. आणि मग 7वा जो गर्भ आहे तो योगमायेने गोकुळामध्ये भगवान कृष्ण, वसुदेवाची जी बायको आहे रोहिणी, तिच्या उदरी टाकला. आणि भगवान कृष्ण जन्माला येणार आहेत, अवताराला येणार आहेत. आणि मग देवकीचं तेज जसं जसं वाढू लागलं. आणि दिवस भरल्यानंतर भगवान परमात्मा जन्माला आले. पण जन्माला येताना लहान नाही झाले, मोठे झाले. आणि मग देवकीने सांगितलं, अरे बाळा, आम्ही तपश्चर्या याच्यासाठी केली का? मोठं होण्यासाठी केली का? तू लहान हो. पण सांगितलं भगवान परमात्म्याने, मी लहान होतो, पण लहान झाल्यानंतर मला इथं ठेवू नका. कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मला इथं ठेवू नका. आणि मग तो श्रावण मास आहे, मंद मंद पाऊस पडत आहे, मंद मंद पाऊस पडत आहे. लक्षात ठेवा, जर
छत्रपतींनी बहिर्जी नायकाच्या पासून कालाचा ऐकला नसता तर छत्रपती सुटलेच नसते. मी थोडं छत्रपतींच्या का बोलतो की खरी हकीकत सांगतोय तुम्हाला. छत्रपतींना बहिर्जी नायकांनी काला सांगितला की भगवान परमात्मा मथुरेतून गोकुळात कसा गेला. ऐका, मथुरेतून गोकुळात कसा गेला. बहिर्जी नायकांनी सांगितलं की पेटारी असती ना टोपली टाकला भगवान कृष्णाला आणि त्या टोपली टाकत असताना आणि मग छत्रपतींच्या लक्षात आलं की आपल्याला इथून सुटायचा मार्ग काय आहे. 8 वर्षाचा संभाजी आहे, हिरोजी फर्जंत आहे, ही सगळी मंडळी फक्त बहिर्जी नायकांनी काला सांगितला म्हणून काला हा सगळ्यात श्रेष्ठ. काला वाटू एक मेक हो म्हणून काल्याची असे देव जळी झाली मासे. विठाला विठाला तर गोकुळात नेल्यानंतर भगवान परमात्म्याला तिथे ठेवले आणि तिथली जी माया आहे ती मथुरेत आणली. आणि मथुरेत आणल्यानंतर भगवान परमात्मा तिथे प्रगट झाल्यानंतर सकाळी सकाळी एक गवळण तिथे आली आणि पाहिलं. गवळण म्हणती गवळणीला वान कळतो का तुम्हाला. वान का शब्द टाकलाय जानाबाईंनी वान इथं. आपल्या घरी मुलगी वगैरे डिलिव्हरी झाल्यावर काय नेतो आपण वान. वान काय म्हणतात त्याला. टिकावडा सुटावडा का टिकावडा म्हणतात ना. सुटावडा ते नाही का खारी खोबरं वगैरे ते करतात त्याला वान म्हटलेलं आहे. काही गवळणी वान घेऊन आल्या आणि वान घेऊन आल्यानंतर अखंड गोकुळामध्ये लक्ष्मीचा वास झाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर लक्ष्मीचा वास झाला आणि सगळ्या गवळणी गोकुळातल्या लाईन लावली बघायला या कृष्णाला. हा मुलगा कोण आहे म्हणून. गावच्या पाटलाला मुलगा झाला, नंदराजाला मुलगा झाला, सगळे आले पाहिल्यानंतर पहिली गवळण गेली, तिचा नंबर लागला पहिला. तिने काय केलं माहितीये का. मुठभर सोन्याच्या मोहरा घेतल्या. मुठभर, एक तोळा नाही, मुठभर. कशाला. ववळायला. आणि गेल्यानंतर अगं बाई तुझा पहिला नंबर लागला का. हो अगं मी पाहते त्याला. जा जा जा. ती गवळण आली आणि तिने मुठभर अशा मोहरा त्याच्यावर ओवाळ्या आणि मग दुसऱ्या गवळणीने विचारलं काय ग तो कसा दिसला. कसा आहे तो. सावळ देखील
म्हणली बाय मी बी जाते. तिने कमराची 10ची नोट काढली, अगदी वली झाली ना कमरेला ठेवतात नोट, म्हणले मी तेवढीच जाते पाहते. आणि गेली, पाहिलं. कसा दिसला ग? कोण होता ग तू? याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणी, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणी. श्रीरंगा वाचुनी आणुने, ओ श्रीरंगा वाचुनी आणुने, श्रीरंगा वाचुनी आणुने. किती ओ शिकवाला, किती ओ शिकवाला मज वेळोवेळा, किती ओ शिकवाला, किती ओ शिकवाला मज वेळोवेळा. श्रीरंगा वाचोनी आणुने, श्रीरंगा वाचोनी आणुने, श्रीरंगा वाचोनी आणुने. हो वाला किती हो शिकवाला मज वेळोवेळा, किती हो शिकवाला, किती हो शिकवाला मज वेळोवेळा. दुघींनी सांगितलं, तिसरी सांगितलं पाहिला पाहिला नंदाचा नंदनवास. लई जाने का नाही आगे भूत. गवळणी काय, गवळणी किती म्हणू शकतो, पण 12:30ला मला उरकायचं. मला चिपळूणला जायची कीर्तने, 12:30ला उरकायची. आणि मग एक गवळण बरं का माऊली, एक गवळण 40-45 वर्षाची होती. तिलाही घरी लहान मुलगा होतं आणि ती गेली पाहिली. तिने पाहिलं बरं का, तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ओ तुम्ही कधी कृष्णाला पाळण्यात टाकले का? कधी कृष्णाला पाळण्यात टाकून असा झोका दिलाय? आपल्या मुलांना देतो, पण कधी देवारातला कृष्ण घ्या, त्याला पाळण्यात टाका. हरी निज निज रे निज बाळा, निज निज रे निज बाळा, हरी निज निज रे निज बाळा, हरी निज निज रे निज बाळा. जटाधारी आला, मोठा जटाधारी आला, निज निज रे प्रॅक्टिस करा तुम्ही. भगवान कृष्णाची मूर्ती घ्यायची, ज्यांची तर पाळणा नसेल त्याला असं ते का खोल बाळाला टाकतो तसं करायचं. ए झोप रे कृष्णा, किती त्रास देतोस, असं म्हणायचं. बघा तुम्हाला हे येते का नाही, पहा तुम्ही प्रत्यय येतो का नाही, असं करून पहा तुम्ही. बोला देवाशी, हे पहा देवाशी बोला. देव बोलणार नाही पण बोलतो. त्या कृष्णाला पाळण्यात टाका आणि पाण्याला जाताना सुद्धा गवळण म्हणा, येते माघारी काना जरा थांब रे, येते माघारी काना, येते बरं का. आणि मग पहा तुम्हाला पाहणा फुटल्याचा भास होईल. असं करा, करून पहा. नुसता परमार्थ, नुसता देवदेव करू नका, प्रतिष्ठीला आणा. माझा ऍक्सिडेंट झाला ना, मला पाला टाकून ठेवलं होतं. देव आहे लक्षात ठेवा, उंच विचार पाहिजे तुमचे. मला पाला टाकून ठेवलं, मला बोलता येत ना, शुद्ध हरपली. काही लोक भजनात ते आली, अरे म्हणले कोणतरी आहे पडलेला आहे, आणि मला थोडी स्मृती. त्यावेळेस मी पसायदान म्हणत होतो. मला माझ्या डोळ्यातून पाणी आलं. माझा वंश बुडवतो का, माझ्या पुरींचं कसं होईल, मला मुलगा झालेला आहे ते कसं काय होणार. आणि भगवान परमात्म्याने ती माणसांनी मला रातच्या 2 वाजता भारती हॉस्पिटलमध्ये नेलं. देव आहे, मी पसायदान म्हणत होतो. हात तोडायचा होता माझा, पण हात तोडला नाही. आणि माऊलींच्या एकादशीला मी शुद्ध आलो. लक्षात ठेवा, देव आहे.
म्हणून मी त्याच वेळी ठरवलं की माझ्या घरात मी संप्रदाय रुजवणारच. आणि देवाला मागितलं, देवा जोपर्यंत माझं घराणं आहे, जोपर्यंत माझं कुळ आहे, तोपर्यंत माझ्या घरात एक हरिभक्त जन्माला घाल बस. आणि महाराज कबीर महाराजांना मुलगा होणार आणि त्याचं नाव मी कमालच ठेवणार. आणि तो इथे एक दिवस कीर्तन करेल. आपण नसू पण कमाल हे नाव मी ठेवलेलंच आहे आधी. आणि कबीर महाराजांचंही नाव जन्माच्या अगोदरच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. विठाला आणि आता गवळणीचा थाट त्या गोकुळामध्ये, हो गवळणी वेड्या झाल्या, हो इतक्या वेड्या झाल्या. घ्या दही घ्या दही घ्या दूध हे सगळं विसरल्या. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर गोविंद घ्यावं कोणी दामोदर घ्यावे, गोविंद घ्यावं कोणी दामोदर घ्यावे. तव तव हसती मथुरेच्या, तव तव हसती मथुरेच्या, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर. तव तव हसती मथुरेच्या, तव तव हसती मथुरेच्या, गोविंद घ्यावं कोणी दामोदर घ्यावं, गोविंद घ्यावं कोणी दामोदर घ्यावं. आणि मग छोटा छोटा भगवान परमात्मा थोडे मोठे झाले आणि रांगायला लागले. रांगत रंगणी चोरी तलोणी, धावून धरती गवळणी, बांधती चरणी देती गाराणी, यशवदे साजणी, कृष्ण आळवा आळवा परतोणी माते दाखवा. आणि मग रांगायला लागलं. काय प्रमाणे रांगता रांगता स्वर जिथपर्यंत लागतो तेवढंच वरडा, तेवढंच गा, त्याच्यावर गाऊ नका. लक्षात ठेवा. तुम्ही जास्त वर, तुम्हाला असं वाटेल की मी जास्त हे करतो, तुम्हाला त्रास होईल. म्हणून आऊत कसं सरळ चाललं पाहिजे, जास्त ओरडायचं नाही. तुझी गरज आहे समाजाला. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत आणि दोन हात पुढे घेत असलं तर ते पोरग काहीतरी होणार आहे. आणि जर दोन पाय असं फरफटत चाललं तर ते दगडूच होणार. म्हणून लक्षात ठेवा, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. आणि अशा गवळणी फिरत 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 असताना राधेला भगवान कृष्ण काही दिसेना आणि कृष्णाला राधा काही दिसेना. आणि एक दिवशी राधा पाण्याला निघाली. पाण्याला निघाला असताना यमुनेच्या तिकडून नाही गेली, नंदवाड्याच्या इकडून आली. ऐका दृष्टांत. आणि नंदवाड्याच्या तिकडून आलेला भगवान परमात्मा पुढे आहे. राधेने पाहिलं, एकमेकाची नजर झाली. पण सासूच्या लक्षात आलं, सून अजून पाणी कशी घेऊन येईना. आणि सासू आली बिगी बिगी.
राधा कुठं तर नंदाच्या घराजवळ तशीच फरफाटीत आणली आणि कोंडून ठेवली. आता भगवान परमात्मा देव आहे होतो. भगवान परमात्म्याने काय केलं ऐका. तो काय बी करतो, काही करतो तुमच्यासाठी. तो वेशीपाशी आला, एक सुंदर 16 वर्षाच्या मुलीचं रूप घेतलं, कुंकू लावलं आणि अशी सुंदर स्त्री झाला आणि एक पाटी घेतली आणि त्या पाटीमध्ये बांगड्या घेतल्या आणि हातामध्ये असं नाही का बांगड्यांचा हे असतो तो बंडल घेतला आणि देव कासारीन झाला, म्हणजे मुसलमान झाला. आमचा धंदा कासारण्याचा आहे, बांगड्याचा. काय करतो देव पहा, कासारीन झाला राधेसाठी. देव कासारीन झाला. बांगडी 16 वर्षाची पोरगी बांगडीवाली झाली कृष्णा. आणि बांगडीवाली झात असताना आली सुंदर अशी. एक म्हातारं दारात 62 वर्षाचं होतं. त्याने त्या पुरीला पाहिलं आणि त्याला वाटलं मला बांगड्या भरावं. ए पुरी इकडे, मला बांगड्या भरती का? हो म्हणले भरते की. आता तिथं देवाचा स्पर्श आहे हो. देवाचा स्पर्श झाल्यावर समाधी. बऱ्याच स्त्रिया गवळणी जमल्या तिथं आणि ज्यांनी त्याने तिच्याकडे म्हणले असली तर कासारीने आपल्या गावात कधीच आली नाही. पहिली कासारी वेगळीच होती ना, तिची आरोळी बी वेगळी होती ना. बांगड्या असा आवाज यायचा तिचा आणि आवाज बांगडी. खळखळ खळखळ अशी त्या गवळणींच्या डोळ्यातून यायचे. बांगड्या भरायच्या आणि त्यांना समाधी लागायची. जाता 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 भगवान परमात्मा राधिकेच्या घरी आले आणि तिची सासू बाहेरच बसली. पाहिलं का ग हे बांगड्यावाले, कुठली तू? नवीनच दिसतीये गोकुळात. हो म्हणले मी नवीनच आली आहे. पण अगं तू राहते कुठं? नाही म्हणले आम्ही तिकडे 4 किलोमीटरवर डोंगर आहे तिकडे राहतो आम्ही. काय करते म्हणजे? बांगड्या घेऊन आली. मला भरती का बांगड्या? हो भरते की. आता सासू इतकी तीक्ष्ण, तिने हात पुढे केल्यानंतर बांगड्या तिने भरल्यानंतर तिला वाटतं काय ग किती गोड तुझा हात आहे, तुझा हाताचा स्पर्श झाला असं वाटतं अजून बांगड्या भराव. कशा डझन? नाही म्हणले काय नाही भरा तुम्ही भरा. आणि तुमची सुनबाई वगैरे? नाही म्हणले माझी सून तुमच्या गतच आहे, पण कुठं आहे? मग प्रश्न पडला सासूला. अहो माझी बी सासू तुमच्या गतच आहे. माझ्याही सुनाला तिने कोंडून ठेवले. काय बोलताय? आणि मी बी माझ्या सुनाला कोंडून ठेवले. मग अगो म्हणजे आता मला उशीर होईल, मी कशी जाऊ घरी? आता संध्याकाळ झाली. नाही म्हणले असं कर तू घरी जाऊ नको. तुझं नाव काय ग? म्हणले मी कृष्णा कासारीन. कृष्णा कासारीन नवीनच आली? हो. अगो म्हणले तुझा आवाज किती गोड ग. बांगडी तशा तशा गवळणी गोळा व्हायच्या. तुमच्या बी हातात बांगड्या भरील बरं का तो. हे लेणं आहे लेणं. तो का बांगड्यावाला झाला कळलं का तुम्हाला? पुढे कलियुगात सगळ्यांनी बांगड्या घालाव्यात. एक एक कडं घालायचं नाही, बांगड्या घालायच्या. म्हणून भगवान परमात्मा तिथं कासारीन झाले आले. आणि मग अगं तुझ्या सुनेला भरायच्यात का? अहो म्हणले मग आता घरी कशी जाणार? म्हणले आता रात्र झाली. असं कर तू आज मुक्काम कर आणि उद्या जा. आणि मग कृष्णाला काय पाहिलं होतं? तिला काय होतं? मुक्कामच पाहिजे होतं ना. आणि मग जेवायला बिवायला केलं. तिला आत कुलूप काढला आणि नेल्यानंतर ती बी राधा आणि ही बी राधा. राधेला काय कळलं. आणि मग जेवण बिवून वाढल्यानंतर कृष्णाने काय केलं? जेवण आपण वेगळं वेगळं खातो का नाही, हिने सगळा काला केला. म्हणजे कासारणीनी सगळा काला केल्यानंतर खायला लागली. ती राधा बघायला लागली. म्हणले तुमचं वेगळं जेवण? ह्या म्हणले मी असंच जेवते, आमच्याकडे असंच जेवतात. आणि मग राधेने निरखून पाहिलं. का ग तुला मी पाहिलेलं आहे कुठंतरी पाहिलेलं आहे तुला मी. कुठं पाहिले मला? नाही म्हणलं मी कुठंतरी तुला पाहिले. अगं म्हणजे तुझं नाव काय ग? कृष्णा तू आहेस नाही का? आणि मग भगवान परमात्मा प्रत्येकासाठी वेगवेगळे वेश घेतो, तसा राधिकेसाठी वेश घेतला. आणि भगवान परमात्म्याने काय केलं? आणि मग खूप खोड्या बिड्या केल्या आणि यशोदेच्याकडे त्या खोड्या गेल्या. आणि मग यशोदेने सांगितलं गोधने साराया जातो सारंग. सारावया जातो शारंग पाणी. सारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली
गोपाळ सगळं राखलं, तिथे अनेक क्रीडा केल्या आणि मग भगवान परमात्म्याने गायीच्या पाठीमागं लागले आणि ती गोळण किती गोडी पहा सोड दे ना. गाई गोपाल यमुनेच्या तटी, गाई गोपाल यमुनेच्या तटी, येथे पाणी आमिळोनी जगते, येथे पाणी आमिळोनी जगते. गाई गोपाल यमुनेच्या तटी, हो गाई गोपाल यमुनेच्या तटी, येथे पाणी आमिळोनी जगते, हो येथे पाणी आमिळोनी जगते. बहुगुणा खेळती वाळवंती, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी, हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येथे पाणी आमिळोनी जगते, हो येथे पाणी आमिळोनी जगते. नाना तऱ्हेचे खेळ खेळले आणि भगवान परमात्म्याने एक लीला केली. तिथे बासरी वाजवली. अधरी धरून वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. आणि बासरी वाजवल्यानंतर सर्व गोपाळ गायी सगळं एकत्र झाल्यानंतर भगवान परमात्म्याला गोपाळाने सांगितलं, देवा आता बास झालं. खांदी भार पोटी भूक, काय खेळावयासी सुख. आणि सांगितलं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा, माझे आहे तैशा परी पाहे, नाही तरी घराकडे जाई. नाही म्हणले भगवान परमात्म्या, तुझ्यामध्ये आमच्या शिदोऱ्या मिळून घे. आणि मग तिथे तो काला केला. काला सलाबाई पांडुरंग सलाबाई पांडुरंग सलाबाई पांडुरंग पाहो वाळवंते, सलाबाई पांडुरंग पाहो वाळवंते. मानेला काला भोवती गोपाळांची दाटी, मानेला काला भोवती गोपाळांची दाटी, सलाबाई पांडुरंग पाहो सलाबाई पांडुरंग पाहो वाळवंते.